265 plus 348 plus 958 plus 365. 1936. दिशाहीन शिष्यनं विजय लाभते या उक्तीप्रमाणे जर का विदाऊट दिशा नसणारा व्यक्ती त्या सक्सेसपर्यंत पोहोचू शकत नाही, त्याप्रमाणे म्हणजेच काय की मला जायचे पुण्याला आणि मी चाललोय सोलापूरच्या दिशेने फास्ट, म्हणजे माझी स्पीड आहे पण माझा रस्ता चुकीचा आहे. यामुळं काय होतं की मी पुण्याला पोहोचू शकणार नाही, मी सोलापूरच्या दिशेने पोहोचतोय. तर मला सांगायचं तात्पर्य असं की मुलांना अभ्यास करायला दिला जातो आणि अभ्यास करताना मुलं पाडेपाठ करतात, अभ्यास करतात, एक्झामच्या टायमाला गोंधळून जातात, मार्क्स कमी येतात आणि नंतर पालक त्यांना त्या गोष्टीला बोलतात. तर माझं असं मत आहे की त्यांच्या स्मरणशक्ती किंवा फोकसिंग, कॉन्सन्ट्रेशन, रिकॉलिंग, इमॅजिनेशन या गोष्टीकडे तुम्ही काय लक्ष दिलेलं आहे किंवा या गोष्टीसाठी काय केलेलं आहे, तर यासाठी सविस्तर आपण एक दिवसीय सेशन अरेंज केलेला आहे. पालकांनी तो जॉईन करावा, वेळ काढावा त्यासाठी आणि तुमच्याच मुलांची कुवत त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहता येईल की तुमच्या मुलाचा कॉन्सन्ट्रेशन हाय लेवलला कसा पोहोचेल.